नमस्कार. खूप जणांचा प्रश्न आहे की नवीन हळद लागवड करताय. हळद लागवड करता वेळेस व्हरायटी कशी निवडायची? त्यानंतरला तुम्हाला कोणत्या भागामध्ये कोणती व्हरायटी चांगली असते? हळदीमध्ये कुरकुमीन पर्सेंटेज काय असायला पाहिजे किंवा त्याचा फायदा काय होतो? त्यानंतरला जात निवडता वेळेस कशा पद्धतीची निवडायची? आज त्याच्यावरती सविस्तरपणे आपण चर्चा करू. आज जर बघायला गेलो आपण तर हा तुम्हाला एक गंज दिसतोय. इकडच्या साईडला एक, डाव्या साईडला एक आहे, उजव्या साईडला एक आहे. ह्या साईडला जो डाव्या साईडचा जो आहे त्याला आपण शेंग म्हणतो, जे की फिंगर्स म्हणले जाते. आता याच्यातले फिंगर जे असतात ते काय काम करतात, म्हणजे ते नेमके महत्त्वाचे काय आहेत? आता हा जर कधी आपण फिंगर पकडला लागवड करता वेळेस, जेव्हा केव्हा तुम्ही हळदीची लागवड करताय तेव्हा लक्षात ठेवा, फिंगरला मिनिमम तुमचे 3 किंवा 4 त्याला डोळे असायला हवे. थोडेफार प्रमाणातली डोळे चालेल. त्यानंतरला आपण दुसरी लागवड करतोय, बंड्याची लागवड करतोय, तर बंडासुद्धा चांगल्या पद्धतीचा असावा, जेणेकरून त्याची पण व्यवस्थितपणे उगवण क्षमता वाढेल. आता खूप जणांचे प्रश्न आहे की बंडा लागवड केल्याच्या नंतरला उत्पन्न वाढतं का घटतं? तर सगळ्यांना सांगू इच्छितो, बंडा लागवड केल्याच्या नंतरला थोडीशी उत्पन्नात घट होते. त्यानंतरला जेव्हा आपण शेंग लागवड करतो, शेंग लागवडीच्या नंतरला उत्पन्न चांगलं येतं. आता याच्यात व्हरायटीज, आपण व्हरायटीज बघितल्या, हळदीच्या व्हरायटी बघितल्या, तर सगळ्यात पहिली येते राजापुरी, त्यानंतरला येते कृष्णा सेलम, त्यानंतरला येते वायगाव, त्यानंतरला येते लकडहॉंग. तर सगळ्यात पहिलं ज्यामध्ये कुरकुमीन पर्सेंटेज जास्त असलं ती हळद सगळ्यात जास्त मार्केटमध्ये रेट भेटतो. आता याच्यात सगळ्यात जास्त कुरकुमीन कोणती असणार आहे? जी की लकडहॉंग, ती हिमाचल प्रदेशमध्ये येते. तिचं कुरकुमीन पर्सेंटेज काय? 5 ते 8 पर्यंत, त्याचं 6 ते 8 पर्यंत त्याचं कुरकुमीन पर्सेंटेज जातं. मग दुसरी एक येते की कृष्णा सेलम. आता आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हळद लागवड केली आहे, मार्केटमध्ये एका बाजूला एक गंज असतो, दुसऱ्या बाजूला पण एकाचा असतो. एकाच्या याला चांगला रेट भेटतो, दुसऱ्याच्या याला भेटत नाही. त्यामागचं रिझन आहे की त्याचा सुगंध, त्याचा कलर. आता जर आपण लागवड करायला गेलो तर माझं पर्सनल मत राहील की एक वायगाव हळद घ्यावी, जी की वर्धा जिल्ह्यात त्या साईडला जास्त प्रमाणात घेतल्या येते, वायगाव गावामध्ये. दुसरी एक कृष्णा सेलम, जी की कृष्णा नदीच्या तटाला जास्त प्रमाणात घेतल्या जाते. आता कृष्णा सेलममध्ये किती प्रमाणात कुरकुमीन पर्सेंटेज आहे? ते कुरकुमीन पर्सेंटेज जातं 3 ते 5% पर्यंत. हे खूप चांगल्या प्रमाणात मानलं जातं. दुसरी गोष्ट वायगाव हळद आहे. वायगाव हळदचं किती जातं? तर ते जातं 4 ते 8% पर्यंत, म्हणजे ही सुद्धा एक चांगल्या प्रकारे हळद मानल्या जाते. दुसरी गोष्ट जर आपण लक्ष केलं की आता बघितल्यानं, नजरेनं जर कधी बघून आपल्याला जर कधी ओळख करायची असेल की बेनं कोणतं चांगलं, बेनं चांगलं कसं निवडावं, आता त्यात एक मुद्दा सांगतोय तुम्हाला की आपण जेव्हा हळद घेतो, हळदीचं फिंगर घेतो, फिंगर घेतल्याच्या नंतरला जे फिंगर लांबलचक आहे, त्यानंतरला त्याला डोळे खूप जास्त आहे, लांब असल्याच्या नंतरला त्याला तोडल्याच्या नंतरला हा जो मधला जो गर असतो, हा जो मधला पोर्शन असतो, याच्यात पूर्णपणे तुमचा जर कधी पिवळापणा जास्त प्रमाणात असला आणि याचा सुगंध जर जास्त येत असेल तर समजून चला की तुम्हाला उत्पन्न याचं चांगलं आहे आणि लागवडीसाठी खूप चांगल्या प्रकारची हळद आहे. दुसरी गोष्ट आहे की राजापुरीची ओळख कशी करावी. राजापुरीचं एक बेना आहे. हे जे शेतकरी आपले यांनी मिक्स हळद लावली होती, तर राजापुरीचं याच्यात बघू शकता तुम्ही की याची जी शेंग असती ही जागी जाड असती, पूर्णपणे जाड असती, आणि हिचा जो कलर बघितला आपण एकदम फिकट, एकदम थोडासा एक नॉर्मल पिवळसर याचा कलर असतो आणि याचा सुगंध सुद्धा खूप कमी प्रमाणात असतो, म्हणून याला जास्त प्रमाणात मार्केटमध्ये रेट भेटत नाही. दुसरी त्याच्यानंतरला येते आपली की सेलमची हळद. सेलम जर कधी बघितला आपण तर मिक्स असल्यामुळे, हे बघा, हे सेलमची जर कधी बघितली तर याच्यात पूर्णपणे तुम्हाला बघू शकता चांगल्या प्रकारे पिवळा कलर आहे. त्याच्यानंतरला जो मधला गड्डा आहे तो पूर्णपणे पिवळसर आहे जास्त प्रमाणात, आणि याचा सुगंध बघितला तर राजापुरीपेक्षा खूप सुंदर आहे. म्हणून लागवड करता वेळेस एवढं लक्षात ठेवा
की लांब शेंग असावी, जी की सेलमची आहे. त्यानंतरला तिला तोडल्याच्या नंतरला तिच्यात पिवळसर कलर जास्त असावा, त्याचा सुगंध जास्त असावा. त्यानंतरला महत्त्वाची गोष्ट आहे की बेणं घेताय. बेणं घेतल्याच्या नंतरला आता तुम्ही अशा पद्धतीचं जर बेणं घेतलं, बरोबर आहे, इथं कुठं ना कुठं तरी त्याची जखम झालेली असते, त्याच्यावरती काळीक निर्माण झालेली असते, काळा थर निर्माण झालेला असतो. तो ॲस्परजिलसचा असतो, तो बुरशी असते. ती बुरशी जर तुम्ही ते बुरशीचं बेणं जमिनीत लावलं तर त्याच्यानंतरला तुम्हाला जमिनीमध्ये बुरशी आणखी प्रमाणात वाढते, कारण की आपण पाणी देतो. त्याच्यामुळं काय होतं की जमिनीतली जी आर्द्रता असते ती वाढते, त्याच्यामुळं बुरशी वाढते. बुरशी जर वाढली तर तुमचा कंद तिथे सड होतो, मग तिथं सड प्रमाणात जास्त प्रमाणात चालू होते. मग हे कमी जर कधी करायचं असेल तुम्हाला तर याच्यावरती कोणताही प्रमाणात काळा ठपका किंवा काळी त्याच्यावरती काळीक नसावी. त्यानंतरला याच्यावरती बुरशी नसावी. आता सध्याच्या कंडिशनमध्ये मी खूप जणांचे बघितले, यांच्यासुद्धा आता गंजामध्ये स्नेल आहेत. तर ते स्नेल जर कधी कट करायचे झाले आपल्याला, म्हणजे ते जर कधी मारायचे झाले तर स्नेल किल म्हणून एक स्टिक सारख्या काड्या येतात, त्या काड्या ठेवा, जेणेकरून स्नेल याला खाणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत. हळद तुम्ही लागवड करताय त्याच्या अगोदर बेणं कसं घेताय, मार्केटमध्ये खूप जण असेल की ते बेणं विकताय, त्याच्यामुळं तुम्हाला छोट्या पद्धतीचा व्हिडिओ बनवून टाकतोय, जेणेकरून तुम्ही सावधतेनं व्हिडिओ बघून हळद कशी घ्यावी हे तुम्हाला सोप्या पद्धतीत समजेल. जर काही प्रश्न असेल तर बिनधास्त मला कमेंट सेक्शनमध्ये टाका, व व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाकावं, व आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब हे नक्की करा.